नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुमच्याकडे अर्धा किलो किंवा पाव किलो जर बटाटे असतील तर एकदम चवदार आणि टेस्टी अशी रेसिपी बनवू शकता. 4 ते 5 व्यक्तीसाठी मी बनवणार आहे. तर इथं मी बटाटे सर्व काप करून घेतलेले आहेत. कुकरमध्ये टाकायचे आणि 1 ग्लास पाणी टाकायचे आणि मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्यात. आता गॅस मध्यम ठेवायचा आणि याच्यावर कुकर ठेवून द्यायचे आणि 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तोपर्यंत इकडे मी चिंच भिजत घालणार आहे. तर इथे मी चिंच घेतलेली आहे 1 वाटी भरून आणि याच्यामध्ये आता 1 ग्लासभर पाणी टाकायचे आणि भिजण्यासाठी ठेवायचे. तोपर्यंत इकडे मी मैदा मळून घेणार आहे. आता मी इथे 1 ते 2 कप मैदा घेणार आहे. तर लागल तसं टाकायचे. थोडासा मी बाजूला काढून ठेवलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. 1 मोठा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि ओवा असं हातावर चोळून टाकायचे. आता इथे तूप टाकायचे. तूप 4 ते 5 चमचे टाकणार आहे मी. तूप नॉर्मल असं थंड असलेलंच टाकायचे, गरम करायचं नाही. चार ते 5 चमचे मी तूप टाकलेलं आहे. आणखीन जर वाटलंच तुम्हाला टाकावं, पीठ कोरडं वाटलं तर आणि 2 चमचे याच्यामध्ये ॲड करू शकता. आता सर्व मिक्स करून घ्यायचे, मीठ, ओवा आणि तूप. थोडंसं आणखीन मला असं मोकळंच वाटत आहे पीठ, म्हणून मी आणखीन 1-2 चमचे ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहे. तर पिठाची मूठ होत नाही यासाठी मी 2-3 चमचे आणखीन टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचे. आता बघू शकता एकदम छान असं मूठ झालेली आहे. आता मी थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ मळून घेणार आहे. तर तुपामुळे एकदम छान असे खुसखुशीत असे समोसे तयार होतात. आता इथं पीठ मळून झालेलं आहे. अर्धा तास मी असंच ठेवणार आहे. बाकीचं साहित्य करून घ्यायचे. तर इथं बटाटे शिजलेत, मी गॅस. आता इथे 4 ते 5 मिरच्या घेतल्यात, लसण पाकळ्या घेतल्यात, जिरे घेतलेत, धने, अद्रक घेतले, मिरे घेतलेत 5-7 आणि बडीशोप घेतली 1 चमचाभर. आता इथं बटाटे शिजलेले आहेत. तर आता हे सोलून घ्यायचे. एका मोठ्या भांड्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे. आता बटाट्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे. आता इथे मी सर्व बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे. तर असं काटा चमच्यानं असं बारीक करून घ्यायचे बटाटे. आता मी साहित्य घेतलेलं आहे ते सुरुवातीला मिरच्या भाजून घेणार आहे. मिरच्या कच्च्या वापरत नाही मी, कारण पित्ताला, ज्यांना पित्त आहे त्यांना त्रास होतोय. इथं मी मोठा चमचा 1 धने घेतलेत, 1 चमचा जिरे, 8 ते 10 मिरे घेतलेत, बडीशोप घेतलेले 1 चमचा. आता हे सर्व साहित्य मी गॅसवर थोडंसं भाजून घेणार आहे. जास्त पण भाजायचं नाही. आता इथं खलबत्त्यामध्ये मी वाटून घेणार आहे. थोडंसं मोठं वाटायचं. सुरुवातीला मिरच्या टाकल्यात आणि हे सर्व साहित्य टाकून एकदम असं भरड काढल्यासारखं बारीक, जास्त बारीक पण नाही, असं वाटून घ्यायचं. याच्यातच लसण अद्रक टाकलेलं आहे आणि आता वाटून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम छान असं वाटलेलं आहे. तर याच्यामध्येच आता कोथिंबीर टाकायची, थोडीशी धुवून घेतलेली आहे कोथिंबीर आणि अशी वाटून घ्यायची. आता हे सर्व वाटून झालेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवायची आणि 1 ते 1.5 पळी मी तेल टाकलेलं आहे. आता तेलामध्येच ही वाटलेलं साहित्य टाकायचे. सुरुवातीला हळद टाकायची तेलामध्ये, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि जे वाटलेलं साहित्य आहे ते ह्याच्यामध्ये टाकून तेलामध्ये परतून घ्यायचे.
असं 1 मिनिटभर अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घ्यायचे. कमी गॅस ठेवायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आता मी बटाटा जी बारीक करून घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. तरी एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे समोश्यामध्ये भरण्यासाठी. तर बघू शकता, थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि आता गॅस बंद करायचा आहे. पीठ आता छान असं भिजलेलं आहे बघू शकता. आणखीन थोडंसं एकजीव करून घ्यायचे, थोडंसं हाताला तेल लावून आणि ह्याचे लिंबा एवढे आकाराचे गोळे बनवून घ्यायचे. तर असं तयार करून घेतले. आता थोडंसं पीठ लावून दोन्ही बाजूला अशा पद्धतीने लाटून घ्यायचे. पूर्ण आपल्या हाता एवढ्या अशा लाट्या बनवून घ्यायच्यात. बघू शकता अशा पद्धतीने मी लाटी तयार करून घेतलेली आहे. तर मी आता ही कटरनं कट करून घेणार आहे मध्यभागी आणि याचा समोसा बनवून दाखवणार आहे तुम्हाला. थोडंसं पाणी लावायचे बाजूला आणि याच्यामध्ये भाजी भरून घ्यायची. तर 1 ते 1.5 चमचे मी भाजी भरलेली आहे समोशामध्ये आणि अशा पद्धतीने दोडून घ्यायचे. सर्व समोसे अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे मी. तर एकदम सोपे आणि एकदम छान असे समोसे तयार झालेत बघू शकता. तर आणखीन एकदा मी तुम्हाला समोसे बनवून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीनं पाणी थोडंसं लावून पीठ चिटकावून घ्यायचे आणि मध्ये 1 ते 1.5 चमचा हे बटाट्याची भाजी बनवून टाकणार आहे मी याच्यामध्ये भरून घ्यायची आणि अशा पद्धतीनं बंद करायचे आणि थोडंसं चिमटून असं समोसे तयार झालेले बघू शकता सर्व. आता मी इथं 10 ते 15 मिनिटं असे समोसे ठेवले होते करून. आता इथं चिंचचं जे सॉस किंवा चटणी आहे ती बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी चिंच बारीक केलेली आहे हातानं आणि सर्व पाणी ह्या पातेल्यामध्ये टाकायचे, गॅसवर ठेवायचे आणि इथं अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे आणि याच्यातच चवीनुसार मीठ टाकायचे. बेडगी मिरची पावडर टाकायचे अर्धा चमचा आणि आता याला दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे. आता इथे मी दुसऱ्या गॅसवर ही पातेलं ठेवलेलं आहे. तर बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार होत आहे. तर तोपर्यंत इकडे मी गॅसवर कढई ठेवली आणि तेल टाकायचे समोसे बनवण्यासाठी. ते तेल जास्त कडक करायचं नाही, थोडंसं कोमट असं तेल ठेवायचे आणि याच्यामध्ये जेवढे बसतील एवढे समोसे टाकायचे तळण्यासाठी. आता इथे मी 5 समोसे टाकलेले आहेत सुरुवातीला आणि एकदम कमी गॅसवर तळून घ्यायचे सुरुवातीला. अशा पद्धतीने सर्व बाजूने असं पलटून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. आता सर्व बाजू असे पलटून घेतल्यावर थोडासा गॅस मोठा करायचा आहे आणि एकदम छान असे सोनेरी रंगात तळून घ्यायचेत आणि एकदम कुरकुरीत आणि चवदार असे समोसे आहेत बघू शकता. आता मी थोडासा गॅस मोठा केला. तर आता इथे एकदम छान असे समोसे तळून झालेले आहेत. तर मी आता बाजूला काढून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान असे समोसे तयार झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला एक काढून दाखवणार आहे बघू शकता एकदम छान असा समोसा तयार झालेला आहे.